नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. शहर तालुक्याच्या राजकारणात यंदा उमेदवारीचा खेळ अक्षरशः स्फोटक ठरणार आहे. कोणाला थेट थांब म्हणायचं तर तो सरळ विरोधी गटातून उभा राहील या भीतीने अनेक नेत्यांनी सावधानतेची कवच चढवली. परिणामी त्यांच्या गटातील इच्छुकांनी उद्या कोणी दार बंद करेल या धाकधुकीतच अर्ज भरून टाकलेत. काही ठिकाणी तर नेत्यांनी सर्व इच्छुकांना भरून टाका असा फरमान सोडत प्रभागात अर्जांची अक्षरशः भरती झाली आहे. पण हा सगळा सावधपणा अर्ज माघारी वेळी नेत्यांच्या कपाळावर आट्या आणणार आहे. अपक्ष अर्जासाठी लागणारे 5 सूचक, त्यांचे कागद, थकबाकी मोकळी करणारा खर्च हे सगळं इच्छुकांच्या खांद्यावरच. आघाडीचा अंतिम आराखडा जमल्यानंतर एखाद्याला माघार घ्यायला सांगितली तर आपला केलेला खर्च कोण भरणार असा सरळ प्रश्न उमेदवार विचारू लागलाय. नेते गोंधळलेत, निवडणूक मात्र दारात उभी आहे. प्रभागातील सामाजिक कार्य, वैयक्तिक प्रभाव, जातीय सामाजिक समीकरण या सर्वांची बेरीज करून अनेकांनी दावेदारी लावली आहे. मुलाखतीमध्ये प्रत्येकाने स्वतःला पहिला क्रमांक मिळावा म्हणून गटापुढे जास्तीत जास्त युक्तिवाद मांडले. काहींची उमेदवारी जवळपास ठरलेली असली तरी अनेकांचे पाय अजूनही तळाशी थरथरत आहेत. नेत्यांची भीती स्पष्ट आहे. एकाला शब्द दिला तर दुसरा नाराज होईल आणि ही नाराजी थेट मतदानावर परिणाम करू शकते. म्हणूनच ते शब्द न देता संकेत देत वातावरण बघत अजूनही शांत आहेत. काही इच्छुकांनी तर नेता डावलू नये म्हणून अर्ज शेवटच्या क्षणीही भरलेला नाही, तर काहींनी बिनधास्त परवानगी घेऊन अपक्ष अर्ज भरून टाकले. पण त्यासाठी लागणाऱ्या 5 सूचकांच्या थकबाक्या उमेदवारांनीच भरल्यामुळे आता त्यांनाच मोठे प्रश्न पडलेत. उद्या मला नाकारलं तर हा खर्च काय झाडावर उगणार आहे का? आणि गमतीची गोष्ट म्हणजे ज्यांनी अर्ज भरलाय त्यांच्यापैकी काहींनी तर प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. उमेदवारी जाहीर होईपर्यंत वेळ वाया घालवायचा नाही या भूमिकेतून मतदार गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. प्रभागात सामाजिक कार्य करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता, पण आर्थिक पाठबळ नाही, जातीय गणित बसत नाहीत तर त्यांचा विचारच होत नाही. नेता मात्र 2च गोष्टी पाहतो, पैसा कोणाकडे, वर्ग कोणाचा. या 2 निकषांनी उमेदवारीचं वजन मोजलं जात असल्याने तळागाळातील कार्यकर्ता बाजूला ढकलला जात आहे. एकूणच यंदाची निवडणूक ही फक्त राजकीय नव्हे तर सावधानता, धाकधूक, गोपनीयता आणि आर्थिक जातीच्या गणितांची जुगलबंदी आहे. नेत्यांनी चूक केली तर याच गणिताचा स्फोट त्यांच्या घराबाहेर होणार हे नक्की. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.